वक्फमध्ये कोणताही गैरमुस्लिम सदस्य नसेल, अमित शहांचं लोकसभेत स्पष्टीकरण. तर वोट बँकेसाठी अल्पसंख्याकांना घाबरवलं जात असल्याचा शहांचा विरोधकांवर आरोप. वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत वादळी चर्चा. विधेयक आणलं नसतं तर वक्फने संसदेवरही दावा केला असता. रिजिजू यांचा टोला. काँग्रेस, सपा, तृणमूलचा विधेयकाला विरोध. वक्फवर ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अजूनही अस्पष्ट. विधेयकातल्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन नाही, अरविंद सावंत यांची भूमिका. तर ठाकरेंच्या पक्षाला हिंदुत्वासोबत हिंदूंचीही ॲलर्जी, श्रीकांत शिंदेंनी डिवचलं. चुलत्याच्या कृपेने परत चाललाय. अजित पवारांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण. तर अजित पवारांनी काकांना आशीर्वादापुरतं मर्यादित ठेवलं. फडणवीसांची कोपरखळी. बीडला सुतासारखं सरळ करणार अजितदादांचा इशारा. अधिकाऱ्यांची केली कानउघडणी. निगरगट्ट अधिकाऱ्यांना बदलावं लागेल, अजित पवारांची ठाम भूमिका. अजित पवारांच्या बीड दौऱ्यामध्ये पाठ फिरवत धनंजय मुंडेंची मुंबईतल्या फॅशन शोमध्ये उपस्थिती. आजारपणाचं कारण देत धनंजय मुंडेंची दौऱ्याला दांडी. पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श. सरसंघचालकांचं नागपुरात मोठं वक्तव्य. कोल्हापूरच्या पट्टण कोडोलीतील शिवरायांचा पुतळा हटवू नका. तणावानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना. विनापरवानगी पुतळा बसवण्यावरून प्रशासन आणि शिवभक्त आमने सामने. प्रेक्षकांना नोटीस पाठवणाऱ्या पोलिसांना कुणाल कामराने डिवचलं. बँकरला दिली देशभरात कुठेही ट्रिपची ऑफर, तर कामराला मिळणाऱ्या पैशांची चौकशी करा. शिंदेंच्या शिवसेनेची तक्रार. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती. दरकपाती विरोधात महावितरणची नियामक आयोगाकडे याचिका. 1 एप्रिलपासून लागू होणार होती दर कपात. सोनं लवकरच 1 लाखांवर जाण्याची शक्यता. जागतिक स्तरावरची अनिश्चितता आणि अमेरिकेच्या धोरणांचा सोन्याच्या दरावर थेट परिणाम. अमेरिका आजपासून जशास तसे कर लावणार. ट्रम्प करणार मोठी घोषणा. भारतावरच्या परिणामांची धाकधूक. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, वर्धा, जालन्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका. रब्बी पिकांचं नुकसान. आंबा, काजू बागायतदार हवालदिल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.